हाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत भविष्य काळात प्रश्न कसे बनवायचे. आता आपण टू बीचे फॉर्म असताना प्रश्न कसे बनवायचे हे शिकलेलो आहोत. आपण ॲक्टिव्ह वर्ब ॲक्शन वर्ब असल्यावर आपण टू बीचा फॉर्म न वापरता प्रश्न कसे बनवायचे ते शिकलेलो आहोत. तर आपण साध्या वर्तमान काळातील साध्या भूतकाळातील प्रश्न कसे बनवायचे शिकलो आहोत. आता आपण भविष्यकाळात प्रश्न तयार करताना आपण कोणता फॉर्म वापरायचा आहे ते शिकणार आहोत. परंतु हे शिकताना आपण मागची सुद्धा उजळणी करणार आहोत. आपण साध्या वर्तमान काळातील आणि साध्या भूतकाळातील प्रश्न कसे बनवायचे हेही बघणार आहोत. त्याची पण प्रॅक्टिस घेणार आहोत. आणि आपण याआधी बघितलेले आहे आपण की प्रश्न बनवताना आपण हू, व्हॉट, वेअर, विच, वाय या प्रकारचे क्वेश्चन वर्ड्स वापरतो, जे आपण मराठीमध्ये का, काय, केव्हा, कसे, कोठे असे प्रश्नार्थक शब्द वापरून आपण प्रश्न तयार करतो. तर इंग्लिशमध्ये हू म्हणजे कोण, व्हॉट म्हणजे काय, त्याच्यानंतर वेअर म्हणजे कोठे, वाय म्हणजे का, विच म्हणजे कोणते, व्हेन म्हणजे केव्हा अशा प्रकारचे प्रश्न आपण क्वेश्चन वर्ड्स वापरून प्रश्न विचारू शकतो. आपण एकच क्रियापद घेऊया प्ले आणि त्या एक वाक्य तयार करू आणि त्याच्यातून आपल्याला किती प्रश्न तयार करता येतील ते बघूयात. सुरुवातीला आपण साध्या वर्तमान काळातील प्रश्न बघूयात. तर समजा मला विचारायचं आहे की तू त्याच्याबरोबर खेळतोस का. आता का हा शब्द आला की पहिल्यांदा विद्यार्थी घोळ करतात, ते लगेच व्हाय हा क्वेश्चन वर्ड वापरतात. तर नेहमी एक फरक लक्षात घ्या. का हा प्रश्नाच्या शेवटी आला तर त्याचं उत्तर येस ऑर नो टाईपमध्ये असतं. आता तू खेळतोस का, तू गातोस का, तू वाचतोस का, ते नाचतात का, हे जे प्रश्न आहे याच्यामध्ये ॲक्शन वर्ब आहे. का हा शब्द शेवटी आहे आणि त्याचं उत्तर हो किंवा नाही मध्येच येणार आहे. तू गातोस का, नाही. ती अभ्यास करते का, हो, हो किंवा नाही. आणि तू का गातोस, का हा लगेचच तुमच्या कर्त्यानंतर आला तर मग ते लॉंग ॲन्सर टाईप क्वेश्चन होतं. तो खूप मोठं उत्तर पण देऊ शकतो. मी माझ्या आनंदासाठी गातो, माझ्या घराण्यात सगळे गाणारेच आहेत आणि मला ते अनुवंशिकतेनं आलेलं आहे, ह्या प्रकारचं मोठं उत्तर का गातो. कारण जेव्हा विचारलं जातं तेव्हा ते मोठं उत्तर असतं. त्यामुळं प्रश्न जेव्हा यस नो टाईपचा प्रश्न असेल तेव्हा आपल्याला प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदानं करायची असते. तर आपलं साध्या वर्तमान काळात आपण डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत. आता मला विचारायचं आहे की तू त्याच्याबरोबर खेळतोस का रोज. तर मग तू हे जे प्रोनाऊन आहे, सर्वनाम आहे, त्याच्यासाठी आय, वी, यू, ते यांच्यासाठी आपण डू वापरतो. तर मग प्रश्न कसा येणार, सुरुवात सहाय्यकारी क्रियापदानं डू, तू, ते किंवा आम्ही ही अमुक एक गोष्ट करतो का. तर सुरुवात येणार, वाक्याचं उत्तर प्रश्नाचं येस नोमध्ये असणार आहे आणि सुरुवात डूनं येणार आहे. डू यू प्ले विथ हिम, तू त्याच्याबरोबर खेळतोस का, डू यू प्ले विथ हिम. आता मला विचारायचं आहे की तू त्याच्याबरोबर काय खेळतोस. काय, कायसाठी व्हॉट हा क्वेश्चन वर्ड आपण वापरणार आहोत. आणि मग व्हॉट वापरल्यानंतर आपण आय, वी, यू, देसाठी जे सहाय्यकारी क्रियापद घेतो डू, ते घ्यायचं आहे. व्हॉट डू यू प्ले विथ हिम, तू त्याच्याबरोबर काय खेळतोस. व्हॉट डू यू प्ले विथ हिम. त्याच्यानंतर तू त्याच्याबरोबर कोठे खेळतोस. मग तू ग्राउंडवर खेळतोस का, घराच्या हॉलमध्ये खेळतोस की टेरेसवर खेळतोस की झाडाखाली खेळतोस की अजून कुठे खेळतोस. तर हे कोठे विचारायचं आहे तर मग तुम्हाला व्हेअर हा क्वेश्चन वर्ड वापरावा लागेल. त्याच्यानंतर तुमचं सहाय्यकारी क्रियापद येणार, वेअर डू यू प्ले विथ हिम. वेअर डू यू प्ले
विथ हिम. तू त्याच्याबरोबर का खेळतोस? आपण आईला एखाद्या आपल्या मुलानं कोणत्या तरी मुलाबरोबर खेळलेलं नाही आवडत, मग ती जाब विचारते, का खेळतोस तू त्याच्याबरोबर? मी सांगितलं ना नाही खेळायचं. मग का साठी इथं बघा कारण विचारलेलं आहे, ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येणार नाही आहे, मोठं येणार आहे. तर मग व्हाय हा क्वेश्चन वर्ड वापरायचा. व्हाय डू यू प्ले विथ हिम? व्हाय डू यू प्ले विथ हिम? मग केव्हा खेळतोस? सकाळी, दुपारी, संध्याकाळी, शाळा सुटल्यावर, शाळा भरायच्या आधी. व्हेन डू यू प्ले विथ हिम? व्हेन म्हणजे केव्हा. व्हेन डू यू प्ले विथ हिम? त्यानंतर तू त्याच्याबरोबर कोणता गेम खेळतोस? क्रिकेट खेळतोस, फुटबॉल खेळतोस, पत्ते खेळतोस, कॅरम खेळतोस, काय? तर कोणता, त्याला शब्द आहे विच. विच गेम डू यू प्ले विथ हिम? विच गेम डू यू प्ले विथ हिम? आता आपण साध्या वर्तमान काळातलंच, पण तुमचं प्रोनाऊन बदललं, ही, शी, इट आणि राम यांच्यापैकी एक आलं तर हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आहेत, त्यांच्यासाठी आपण डू वापरत नाही. हे तुम्हाला आठवत असेल आणि आठवत नसेल तर मी मुद्दाम पुन्हा पुन्हा उदाहरणे घेत आहे. तर त्यांच्यासाठी आपण डज वापरायचं आहे, कारण क्रियापदाला एस लागतं. ही, शी, इट आणि कुठलंही नाम एनं सुरू झालं वाक्य तर तुमच्या क्रियापदाला ही प्लेज, शी सिंग्स, इट ईट्स अँड राम प्लेज हे जे आहे तर क्रियापदाला एस लागतं, म्हणून आपण डू ऐवजी डज वापरणार आहोत. डज ही प्ले विथ यू? तो तुझ्याबरोबर खेळतो का? डज शी प्ले विथ यू? ती तुझ्याबरोबर खेळते का? डज इट प्ले विथ यू? ते म्हणजे कुत्रा असेल, मांजर असेल, ते तुझ्याबरोबर खेळतं का? डज राम प्ले विथ यू? राम तुझ्याबरोबर खेळतो का? आता व्हॉट हा प्रश्न. व्हॉट डज ही प्ले विथ यू? तो तुझ्याबरोबर काय खेळतो? मग व्हाय का खेळतो तो तुझ्याबरोबर? व्हाय डज ही प्ले विथ यू? तो तुझ्याबरोबर कोठे खेळतो? वेअर डज ही प्ले विथ यू? तो तुझ्याबरोबर केव्हा खेळतो? व्हेन डज ही प्ले विथ यू? तो तुझ्याबरोबर कोणता खेळ खेळतो? विच गेम डज ही प्ले विथ यू? तर हे साध्या वर्तमान काळातलं झालं. साध्या भूतकाळातले जे प्रश्न आहेत तर भूतकाळासाठी आपण डू किंवा डज घ्यायचं नाही आहे, डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. आणि डीड यू प्ले विथ हिम? तू त्याच्याबरोबर खेळायचास का किंवा खेळलास का? डीड यू प्ले विथ हिम? व्हॉट डीड यू प्ले विथ हिम? तू त्याच्याबरोबर कोणता खेळ खेळलास? व्हॉट डीड यू प्ले विथ हिम? सॉरी, व्हॉट डीड यू प्ले? काय खेळलास तू? वेअर डीड यू प्ले विथ हिम? तू त्याच्याबरोबर कोठे खेळलास? आणि एक लक्षात घ्या, साध्या भूतकाळात ही, शी, इट आणि राम आले तरी आपल्याला डीडच वापरायचं आहे. आपण आता ते करते घेऊन बघूयात. व्हेन डीड राम प्ले विथ यू? राम तुझ्याबरोबर केव्हा खेळला? व्हाय डीड शी प्ले विथ यू? ती तुझ्याबरोबर का खेळली? विच गेम डीड ही प्ले विथ यू? तो तुझ्याबरोबर कोणता गेम खेळला? तर इथं ही, शी, इट, राम आले तरी भूतकाळात आपल्याला सहाय्यकारी क्रियापदामध्ये बदल करायचा नाही आहे. आता आपण भविष्यकाळाकडे वळूयात. भविष्यकाळ म्हणजे भविष्यात होणाऱ्या कृती. तर आपल्याला म्हणायचं आहे की खेळशील का किंवा तू माझ्याबरोबर खेळशील का? इथं पुन्हा येस ऑर नो टाईप प्रश्न आहे की खेळशील का, तर तुमचं उत्तर हो किंवा नाही असणार आहे.
तर इथं आपल्याला भविष्यकाळ असल्यामुळं तुमच्या लक्षात असेल आपण भविष्यकाळासाठी विल आणि शाल या दोनचा वापर केला. प्रश्न विचारताना देखील त्यांचाच वापर करायचा आहे. विल यू प्ले विथ मी? तू माझ्याबरोबर खेळशील का? किंवा तो त्याच्याबरोबर खेळेल का? विल ही प्ले विथ हिज फ्रेंड? त्याच्या मित्राबरोबर खेळेल का? विल ही प्ले विथ हिज फ्रेंड? मग ते गाणं गातील का? विल दे सिंग? ती नाचेल का? विल शी डान्स? तू स्वयंपाक करशील का? विल यू कुक? अशा प्रकारचे आपण प्रश्न बनवायचे. व्हॉट हा प्रश्न क्वेश्चन वर्ड वापरून आपण म्हणू शकतो की तू काय गाशील? व्हॉट विल यू सिंग? क्लासिकल गाशील का एखादं फिल्मी सॉन्ग गाशील की भजन गाशील की अजून काही? व्हॉट विल यू सिंग? मग इथं सुद्धा ही, शी, इट आणि राम असले तरी आपल्याला विल हेच वापरायचं आहे. तर तू काय करशील? व्हॉट विल यू डू? ते काय वाचतील? व्हॉट विल दे रीड? ती काय म्हणेल? व्हॉट विल शी से? आता वेअर, तू कोठे जाशील? वेअर विल यू गो? इथं आपण करता तृतीय पुरुषी एकवचनी जरी घेतला तरी वेअर विल शी गो? ती कोठे जाईल? इथे आपल्याला साध्या वर्तमान काळात जसा बदल करायचा होता डू आणि डजचा तसा इथे नाही आहे, विलच वापरायचा आहे. वेअर विल शी गो? मग व्हाय, का? व्हाय विल ही पार्टिसिपेट इन द गेम? तो गेममध्ये भाग का घेईल? मग व्हाय विल यू पे द बिल? तू बिल का भरशील? व्हाय विल ही सिंग? तो का गाईल? त्याच्यानंतर वेन विल द ट्रेन रीच? ही ट्रेन केव्हा पोहोचेल? वेन विल द ट्रेन रीच मुंबई? मुंबईत केव्हा पोहोचेल? देन तू मामाकडे, अंकलकडे केव्हा जाशील? वेन विल यू गो टू युअर अंकल? देन परीक्षा केव्हा सुरू होईल? वेन विल द एक्झाम बिगिन? देन ते कोणता खेळ खेळतील? विच गेम विल दे प्ले? विच गेम विल दे प्ले? अशा प्रकारे आपण व्हाय, विच, व्हॉट आणि वेअर हे क्वेश्चन वर्ड्स वापरून प्रश्न तीनही काळात बनवायला शिकलेलो आहोत. आणि एक हू मी घेतलेलं नाही आहे, तर हू नंतर जेव्हा आपण वर्तमान काळातलं घेतो प्रश्न बनवायला तर डायरेक्ट हू नंतर डू डज न वापरता तुमचं क्रियापद येतं. हू प्लेज? कोण खेळतं? हू प्लेज विथ यू? तुझ्याबरोबर कोण खेळतं? हू टेक्स पार्ट इन द गॅदरिंग? गॅदरिंगमध्ये भाग कोण घेतं? हू कुक्स फॉर यू? तुझ्यासाठी स्वयंपाक कोण बनवतं? तर हू नंतर डायरेक्ट क्रियापद येतं. आणि भूतकाळात सुद्धा हू प्लेड विथ यू? तुझ्याबरोबर कोण खेळायचं किंवा तुझ्याबरोबर कोण खेळलं? हू रोट द लेटर? पत्र कोणी लिहिलं? देन हू कुक्ड? कोणी स्वयंपाक केला? भविष्यकाळात हू विल पे द बिल? कोण पैसे भरणार आहे? हू विल कुक? स्वयंपाक कोण करणार आहे? हू विल राईट द लेटर? पत्र कोण लिहिणार आहे? हू विल रीड द बुक? पुस्तक कोण वाचणार आहे? अशा प्रकारे आपण हे प्रश्न बनवणार आहोत. तर आय होप तुमच्या लक्षात आलाय. मी व्हाईट बोर्डचा वापर न करता तुम्हाला हे शिकवलेलं आहे आणि मला आशा आहे की तुमच्या लक्षात आलेलं आहे. आपण फक्त मागच्या 2 काळांची पुन्हा उजळणी केली आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, परंतु ही उजळणी आवश्यक आहे. आपण जसे जसे पुढचे नवीन काळ शिकणार आहोत तसं आपण मागचं देखील विसरायचं नाही आहे. चला तर भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय.